मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। परभणी येथील संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली। त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व मारहाण करणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावे ही मागणी करीत आज आरपीआय आठवले पक्ष मुरबाड तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन केले। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबबाई पैठणकर व मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी डीवायएसपी, पीआय व तहसीलदारांना निषेधाचे लेखी निवेदन देण्यात आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यापर्यंत आपण पोहोचवा असे आपणास आम्ही या ठिकाणी सगळ्या आंदोलकांच्या वतीने आपण सूचित करतो। एनडीटी ओके सर। ओके आणि आपले मुरबाडची जनता तुम्हाला आणि बरोबर सभागृहातच तुमच्या मागण्या ते पण आमचं आता आम्ही ग्राउंड लेवलची मागणी आम्ही तुमच्याकडे न्याय मागतो आणि तुमच्या मार्फत न्याय होईल पण तुमच्या मागण्या कारण की काय होतं आमची जनताच्या रस्ते उतरते त्यावेळेस न्यायाची भूमिका बाजूला पण आम्हाला पुढेच त्रास आपल्या मार्फत झाला होता होऊ नये यासाठी पण सुद्धा आपण जर पुढे फॉलो केला तर कदाचित आणि या ठिकाणी संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो। संविधानाचा अपमान करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। ज्या नराधामाने संविधानाचा अपमान केला ही संपूर्ण देशासाठी अतिशय खेदाची आणि खंतजनक बाब आहे। खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश संविधानावर चालत आहे आणि त्या संविधानाचा अपमान करणाऱ्या नराधामाला या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई होऊन फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी इंडिया मुरबाड तालुक्याच्या वतीने निवेदन दिले। त्याचप्रमाणे ज्या आमच्या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्याला न्याय मिळण्यासाठी ज्या तिथीत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे। सदर आमच्या मागण्या जर येत्या काही 2-4 दिवसामध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी मुरबाड बंदची हाक देणार आहोत आणि या निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना सूचित केले आहे।